पैसे खर्च करताना फक्त एक वाक्य बोलायचं आहे. पैसा दुप्पट तिप्पट तुमच्याकडे परत येईल आणि तुमचा पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा विषय खूप खास आहे, कारण आज आपण पैसा कमवण्याबद्दल बोलणार नाही, पैसा साठवण्याबद्दलही बोलणार नाही, तर आपण बोलणार आहोत पैसा खर्च करण्याच्या कलेबद्दल. होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. अनेक लोक पैसे कमवतात, अनेक लोक बचत करतात, किंवा पण फार कमी लोकांना पैसा योग्य भावनेने खर्च करायला येतो. आणि कदाचित हाच फरक असतो सतत आर्थिक तणावात जगणाऱ्या व्यक्तीमध्ये आणि समृद्ध जीवन जगणाऱ्या व्यक्तीमध्ये. एक छोटासा प्रश्न, जेव्हा तुम्ही एखाद्या दुकानात पैसे देता किंवा UPI ने पेमेंट करता, जीपे करता किंवा वीज बिल भरता, तेव्हा तुमच्या मनात कधी असा विचार येतो का, अरे रे पुन्हा पैसे गेले, पुन्हा खर्च झाला, खर्चच खर्च आहे, किंवा बँक बॅलन्स कमी होत चाललाय? जर तुमचे उत्तर हो असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण नकळतपणे तुम्ही पैशाला एक नकारात्मक संदेश पाठवत आहात. पैसा म्हणजे काय मित्रांनो, बघा नीट ऐका. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पैसा ही केवळ नोट किंवा नाणं नाही. पैसा ही एक ऊर्जा आहे. जशी हवा वाहते, जसं पाणी वाहतं, तसंच धन देखील प्रवाहित होत असतं. म्हणूनच इंग्रजीत पैशाला करन्सी असं म्हणतात. आणि करन्सी हा जो शब्द आहे, करंट म्हणजे प्रवाह, या शब्दाशी जोडलेला आहे. बरोबर, पाणी थांबलं तर ते सडतं, घाण होऊन जातं. ऊर्जा थांबली तर ती कमकुवत होते. आणि पैसा थांबवून ठेवण्याचा अतिप्रयत्न केला तर मनात भीती निर्माण होते. पैसा खर्च करताना आपण चूक काय करतो चूक, की बहुतेक लोक पैसा खर्च करताना दुःखी होतात. बरोबर आहे, कोणालाही दुःख होणारच की पैसे खर्च होतात. मनात एक प्रकारे ताण घेत असतात, अभावाची भावना निर्माण करतात आणि विश्वाला नकळतपणे काय सांगतात की माझ्याकडे कमी आहे, माझ्याकडे पुरेसा पैसा नाही. हे कोणाला पाठवतात? विश्वाला एक प्रकारे भावना पाठवतात. मित्रांनो बघा, विश्व शब्दांपेक्षा आपल्या भावनांना जास्त प्रतिसाद देतो. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही काय अनुभवता हे अधिक महत्वाचं असतं. म्हणून बघा, मग पैसा खर्च करताना काय बोलायचं आहे महत्वाचा आजच्या व्हिडिओतील महत्वाचा पॉइंट आहे. आजचा मुख्य उपाय इथेच आहे. जेव्हा तुम्ही पैसे खर्च कराल, नोट द्याल किंवा UPI जीपे पेमेंट कराल, तेव्हा तुम्हाला एक शब्द बोलायचा आहे. त्याआधी एक क्षण तुम्हाला थांबायचं आहे आणि मनात शांतपणे असं म्हणायचं आहे, धन्यवाद माझ्या मित्रा, धन्यवाद माझ्या मित्रा. जा, या जगाची सेवा कर आणि भरभराटीसह पुन्हा माझ्याकडे परत ये. पुन्हा एकदा, धन्यवाद माझ्या मित्रा, जा, या जगाची सेवा कर आणि भरभराटीसह पुन्हा माझ्याकडे परत ये. या वाक्यामागील रहस्य तुम्ही विचाराल, हे बोलण्यात काय शक्ती आहे? मित्रांनो बघा, या वाक्यात 3 गोष्टी आहेत. कोणत्या? एक, कृतज्ञता. जेव्हा तुम्ही धन्यवाद म्हणता तेव्हा तुम्ही पैशाचा आदर करता. बरोबर, तुम्ही विश्वाला, या युनिव्हर्सला सांगता, माझ्याकडे खर्च करणे इतकी क्षमता आहे. ओके, कृतज्ञता ही समृद्धी आकर्षित करणारी सर्वात मोठी ऊर्जा मानली जाते. आता 2 नंबरला आहे सेवा. जेव्हा तुम्ही म्हणता जा, या जगाची सेवा कर, तेव्हा तुम्ही पैशाला एक सकारात्मक उद्देश देत असता. उदाहरणार्थ पहा, इथे समजून घ्या. तुम्ही जाता भाजीपाला घेण्यासाठी, भाजीवाल्याला पैसे देता. ते पैसे त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जाऊ शकतात, घरासाठी वापरले जाऊ शकतात, औषधांसाठी वापरले जाऊ शकतात. बरोबर, म्हणजेच तुमचा पैसा कोणाच्या तरी आयुष्यात चांगुलपणा निर्माण करतो. आता तिसरी गोष्ट, परत येण्याचा संकल्प. जेव्हा तुम्ही म्हणता भरभराटीसह पुन्हा माझ्याकडे परत ये, तेव्हा तुम्ही अभावाचं नाही, म्हणजेच तर समृद्धीचा विचार करत असता. बरोबर, तुम्ही मनाला काय सांगत असता, की धन माझ्या जीवनात सतत प्रवाहित होत आहे. एक उदाहरण समजून घ्या इथे. समजा तुम्ही दुकानात गेला आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही 500 रुपयाची खरेदी केली आहे, काहीतरी वस्तू घेतल्यात 500 रुपयाची. आता पैसे देण्याची वेळ आली. पूर्वी तुम्ही काय करत होता, अरे आता 500ची नोट जाणार, आता त्याला पैसे दिले, एवढा खर्च झाला, आणि मनात विचार करता की पुन्हा 500 रुपये गेले, आता काय करायचं, असं तुम्ही सतत पटकन मनात विचार घेता.
नोट हातात घ्या. काय करायचंय किंवा युपीआय स्क्रीनकडे तुम्हाला बघायचं आहे. एक हास्य करायचं, स्मित हास्य करायचं आहे आणि मनात म्हणा, धन्यवाद, या पैशातून सर्वांचं कल्याण हो आणि समृद्धीच्या रूपाने पुन्हा माझ्याकडे परत येईल. फक्त एवढंच युपीआय पेमेंट करताना, जीपे करताना काय करायचं आहे. आजकाल बहुतेक लोक व्यवहार डिजिटल झाले आहेत, म्हणून हा उपाय तिथेही लागू होतो. पे बटन दाबण्याआधी तुम्हाला काय करायचं, 1 सेकंद थांबायचं आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तीच भावना परत निर्माण तुम्हाला मनात करायची. तुमच्या खात्यातून पैसा जात नाहीये, तर तो कार्यासाठी बाहेर पडत आहे अशी तुम्हाला भावना करायची आणि योग्य वेळी पुन्हा परत येणार आहे असंच मनात भावना ठेवायची आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सर्वात मोठी अडचण कधी येते, शंका. काही लोकांना वाटतं असं थोडंच होतं हे सगळं करून. अनेक लोक म्हणत असतील की हे खरंच काम करेल का. मित्रांनो पहा, आता तुम्हाला खूप याकडे चमत्कार म्हणून तुम्हाला पाहायचं नाहीये, याकडे मनाचा व्यायाम म्हणून पाहायचा आहे. कारण जेव्हा आपण पैशाबद्दल सकारात्मक विचार करतो, बरोबर, तेव्हा निर्णय चांगले होतात, संधी अधिक स्पष्ट दिसतात आणि आर्थिक तणाव सुद्धा आपला कमी होतो. तर पुढे 7 दिवस हा जो प्रयोग आहे तो तुम्हाला करायचा आहे. फक्त 7 दिवस प्रत्येक व्यवहारात 10 रुपये असू दे, 50 रुपये असू दे, 100 रुपये असू दे किंवा 10,000 रुपये असू दे, कितीही रक्कम असू दे, प्रत्येक वेळी हे वाक्य तुम्हाला मनात बोलायचं आहे आणि स्वतःमध्ये होणारा बदल तुम्हाला स्वतःहून पाहायचा आहे. बरोबर मित्रांनो. तर समृद्धीची सुरुवात पैशापासून होत नाही. कशापासून होते? समृद्धीची सुरुवात आपल्या विचारांपासून होते. ज्या दिवशी तुम्ही पैशाला घाबरणे बंद कराल, ज्या दिवशी पैशाला तुम्ही असं बोलणं बंद कराल की आता माझे पैसे गेले, त्या दिवशी पैसा तुमच्यापासून दूर जाणे बंद करेल. म्हणून आजपासून एक नवीन सवय, आजपासून ही नवीन सवय लावायची आहे. पैसा खर्च करताना दुःख करू नका, त्याला आशीर्वाद द्या आणि विश्वास ठेवा की जीवनात भरभराटीचे नवीन मार्ग उघडत आहे. जर तुम्ही तयार असाल तर कमेंट मध्ये लिहायचं आहे की मित्रांनो, माझ्या जीवनात धनाचा प्रवाह सतत वाढत आहे. माझ्या जीवनात धनाचा प्रवाह सतत वाढत आहे. ईश्वर तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट देऊ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. हर हर महादेव.